हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं, खो बैठे। तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ हम तेरे। ऍक्च्युली खरं तर आहे ना, बर्थडेचा दिवस नसतो, थँक्यूचा दिवस असतो. हॅपी बर्थडे थँक्यू, हॅपी बर्थडे थँक्यू. कॉलवर कॉल येतच असतात. बर्थडेच्या दिवशी काही मजा घेतच येत नाही. त्याच्यापेक्षा आपले नॉर्मल दिवस बरे. परत पप्पाचा कॉल चालू झाला. तर आता मला कळालेलं आहे यांनी मला कुठे घेऊन आलेले आहेत मित्रांनो. मी ऍक्च्युली पाहुणा आहे, त्यामुळे मी काहीच करत नाही, सगळं ठीक आहे. हॅलो गाईज, तर आज आहे माझ्या पप्पाचा बर्थडे. आता जस्ट 12:01 झाला आहे आणि उद्या आम्ही करणार आहोत पप्पाचा एका वेगळ्या ठिकाणी बर्थडे, एकदम वेगळ्या पॅटर्न मध्ये. आपण नॉर्मली घरी केक कट करतो आणि बर्थडे सेलिब्रेट करतो, पण उद्या म्हणजे आजच आम्ही संध्याकाळी 7 वाजता अशा ठिकाणी बर्थडे करणार की तुम्ही म्हणसाल वाव. आता 10 एप्रिल आहे आणि माझ्या पप्पाचा बर्थडे आहे आणि आमच्याकडून सगळ्यांकडून पप्पाला हॅपी बर्थडे झालेला आहे. एवढी सुंदर दिसत आहे. आम्ही जात आहोत 7th हेवनला केकची ऑर्डर देण्यासाठी. चला. अमेरिकन नट्स करून आहे. त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स आहे आणि अजून ऑप्शन्स आहेत. हा 7th हेवन खूपच टॉपचं केकचं दुकान आहे. एकदम फ्रेश केक असतात नेहमी इकडे. तिकडे म्हणजे आपल्या डोळ्याच्या समोर केक बनवून देतात. असं कधीच होत नाही की बर्थडे आहे आणि आपण तिथून 7th हेवनमधून केक नाही घेतले. एवढं भारी दुकान आहे ना. तुम्ही पण विरार वेस्टमध्ये राहत असतात, एकदा ट्राय करा इथून. एवढं छान केक असतो, तुम्हाला पण दिसेलच. नंतर आपण एकदम त्या नवीन जागेत गेल्याने त्याच्यावरती आय लव्ह डॅड असं काही लिहू शकतात का केकवरती? कोणतं आहे? आय लव्ह डॅड. कॅब आलेली आहे. सुचिता पुढे बस. हां, 32 मिनिट लागणार जायला. तुम्ही केस करून कमेंट मध्ये सांगा कुठे तर पूर्ण व्हिडिओ पाहून नंतर कमेंट कर. नाही, प्रॉमिस करा की तुम्ही आता कमेंट करणार. असं खोटं नाही बोलायचं. काय हे माझी आठवणी घेतली. जाऊ दे ना आता. एकच सॉरी मी सांगत होते. मस्त म्हणजे त्याचं सजावटीसाठी घेऊन. पप्पाला काय वाटतं विचारा पार्टी बद्दल. मला काय ऍक्च्युली खरं तर हे सगळं सरप्राईज आहे, अनपेक्षित आहे सगळं की काय. कारण की असं फर्स्ट टाइम मी करतोय असं कुठेतरी आउटडोअरला जाऊन असं बर्थडे. ठीक आहे, पण छान आहे. बघूया आता काय तुमचं सरप्राईज आहे, कुठे आहे. आय एम ऑल्सो एक्साइटेड. ते पप्पाचं फेवरेट एक गाणं गा बरं. हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं, खो बैठे। तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ हम तेरे प्यार में सारा आलम पंछी से छुड़ा कर उसका घर तुम अपने घर पर ले आओ। ये प्यार का पिंजरा बनाया तुमसे पल कर लिखाए। जब प्यार हुआ इस पिंजरे से तुम कहने लगे आजाद रहो।
कैसे भुलाए प्यार तेरा, कि जुबां से ये ना कहो जब तुम साजहाँ में कोई नहीं है, हम तो तुम्हारे हो बैठे, तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ, हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं, तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ, हम तेरे प्यार में सारा आलम. हे आमच्या पप्पाचं फेवरेट गाणं, उठला सुटला हेच गाणं. हम तेरे प्यार में. ऍक्च्युली खरं तर आहे ना, बर्थडेचा दिवस नसतो, थँक्यूचा दिवस असतो. हॅपी बर्थडे थँक्यू, कॉलवर काल येतच असतात. बर्थडेच्या दिवशी काही मजा घेतच येत नाही, त्याच्यापेक्षा आपले नॉर्मल दिवस बरं. परत पप्पाचा कॉल चालू झाला. एवढं छान वाटत आहे ना, मी तुम्हाला बाहेरचे सगळा निसर्ग दाखवतो. जर तुम्हाला आता थोडासा अंदाज आला असेल तर तुम्ही पाठवा. काय अंदाज आला? की आम्ही कुठे जातोय. आम्ही गोव्याला चाललो. तर आता मला कळालेलं आहे यांनी मला कुठे घेऊन आलेले आहेत मित्रांनो. तर यांनी मला घेऊन आलेले एका बीचवर. त्या बीचचं नाव आहे राजोडी बीच. आणि हे सगळं यांचं आपलं सामान. आणि आता आम्ही एक छान जागा बघतो आणि आम्ही आता तिथे बसतो. सनसेटचा छान असा एक आनंद घेत आम्ही या राजोडी बीच मध्ये तिथे कुठेतरी छान आणि बसूया तिथे. काय लिहिलं माते? आय लव्ह डॅडी. हॅपी बर्थडे परत एकदा. आणि हा असा माझा बीचवरती बर्थडे प्लॅन केलाय. हे सगळे डेकोरेशन, हे सगळं असं. हा राजोडी बीच आहे आणि इथे पण खरंच थँक्यू, खूप थँक्यू. खूप सुंदर संकल्पना होती की बीचवर अशा पद्धतीने बर्थडे. आता अजून लाइटिंग आहे म्हणे. आता मी ऍक्च्युली पाहुणा आहे त्यामुळे मी काहीच करत नाही, सगळं तिथे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी असा वाढदिवस करतोय बीचवर. हे असं एवढं डेकोरेशन आणि हे सगळं सुमेधा, सुफी आणि गझल या तिघींनी मिळून केलेलं आहे. आणि हा माझा वाढदिवस जो काही यांनी हे साजरा करत आहे त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद या सगळ्यांचे. तरी पण इकडं खूप हवा असल्यामुळे आमचा सगळा प्लॅन कॅन्सल झाला. आम्ही जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न केला. अजून खूप छान करण्याचा विचार होता पण चालू ठीक आहे तसं छान आहे. हे सगळं लाइटिंग्स आणणं, त्यानंतर एक केक, हे सगळं डेकोरेशन. आता आपण मस्तपैकी केक कापूया आणि केक कापताना पण आम्ही तुम्हाला दाखवू नक्की. बस बाळा तिथं. खूप सुंदर केक आहे. बघ त्याला कळालं, बस बाळा तिथं म्हणलं. खूप सुंदर केक आहे. वाव, मस्त सुंदर वातावरण आहे एकदम. आणि खरंच आम्हाला म्हणजे जेवढं आम्ही केलं तेच आम्हाला खूप छान वाटत आहे. खूपच सुंदर वातावरण आहे. समुद्राच्या लाटा आणि एवढं थंडगार वारं मस्त. जसं आहे तसं खूप छान वाटत आहे आम्हाला. तरी तुम्हाला कसं वाटेल माहिती नाही, सांगा आम्हाला. नाही फक्त इथे कुत्रा आहे ना, त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटत आहे. काय भ्यायचं नाही. मी त्याला म्हणलं बस बाळा तिथं, तर बसला. आता आम्ही केक कट करत आहोत. हैदराबादच्या सोना तुला घे, सोनाला तुला घे, आईला घे, बाबाला घे. आम्ही आमच्या सगळ्या फॅमिलीला कॉन्फरन्स वरती घेतलेला आहे मित्रांनो. आणि आता आम्ही केक कटिंगला सुरुवात करत आहोत. तर चला सुरुवात करूया. आतापर्यंत फक्त
आतापर्यंत फक्त हैदराबादच्या तू सोनाला आणि सोनाला तूच आलेले आहेत बस. करूया. हा, चला चला आता सुरुवात करूया. आले 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 आले. हो, वाढदिवसाला या या सगळ्यांचं स्वागत आहे. ऑनलाईन वाढदिवस. ऑनलाईन वाढदिवस सुरू आहे आमचा. काही एवढे सगळे लोक आलेत. एवढे सगळे लोक आलेले आहेत. चला तापा. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये जाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये जाए, तुम जियो हजारों साल है मेरी ये हॅपी बर्थडे टू यू पापा, हॅपी बर्थडे टू यू पापा, हॅपी बर्थडे टू पूर्णा हॅपी बर्थडे टू यू. त्या कुत्र्याला पण टाका. चला आम्ही खाऊ. या आई. थँक्यू सुमेधा, थँक्यू सो मच. हे सगळं एवढा खटाटोप केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप थँक्यू. हा माझा बड्डे एवढा स्पेशल बनवल्याबद्दल तुझं खूप 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 धन्यवाद. बघू शकता तिथे सगळे पदार्थ. आम्ही मस्त एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत. हॉटेलचं नाव आहे मटका हवेली. खूप थकलेलो होतो म्हणून जवळच्याच हॉटेलमध्ये आलो. मी तर झोपलेच होते रिअली अक्षरशः. इथे आम्ही मागवले चिकन फ्राय, दम बिर्याणी आणि हे काय प्रॉन्स थाळी आणि ही येत आहे इथे दम बिर्याणी एकदम मस्त. चला आता बघूया मम्मीचं जेवण कसं आहे. मस्त आहे. माझी फेवरेट आहे प्रॉन्स थाली. त्यामध्ये मिळते हे काय फ्रॉन्स आहे, सोलकढी आहे, जवळा आहे आणि ते बोंबिलची म्हणजे कढी आहे, भात आहे, कांदा आहे, लिंबू आहे. त्याच्यासोबत तांदळाची भाकर सुद्धा मिळते. आपल्या मनाने तांदळाची पाहिजे कशाची पाहिजे. मस्त. चिकन फ्राय सुद्धा खूपच टेस्टी असतात असं मला वाटतच आहे बघण्यावरून. एक बाईट मी बघते. वाव, पप्पा खाऊन बघ ना, खरंच खूप भारी आहे. सोलकढी 30 रुपयाला, छाछ पण 30 रुपयाला आणि कोंबडी वडे आहे 250 ला. पौष्टिक खा तंदुरुस्त राहा. दीदी बरोबर आहे, पौष्टिक खा तंदुरुस्त राहा. पण बिर्याणी खूप तिखट होती म्हणून मी जास्त खाल्ली नाही. म्हणून मी क्रिस्पी वडापाव बिर्याणी मागवला. तिखट असते का कधी? तर आता चला मी तुम्हाला दाखवते माझा चीज क्रिस्पी वडापाव. तर हा मागवलेला आहे चीजी क्रिस्पी वडापाव. ट्राय करूया कसा आहे. हा खूपच टेस्टी आहे. वाव. हॅलो गाईस, आम्ही आलेलो आहोत एक स्वीट शॉप मध्ये. जेवण केल्याच्या नंतर आम्ही आलोय स्वीट खायला. मी म्हणलं होतं ना. तर आम्ही खात आहोत मलाई सँडविच. एवढं टेस्टी आहे. जसं आम्ही टेस्टिंगसाठी घेतलंय म्हणून दोघी ताई घेतलंय. खूप मस्त आहे, एकदम स्वीट. पण मी जास्त गोड खात नाही, माझी छोटी बहीण जास्त गोड खाते. माझं डन. मी पाहते इथे अजून काय आहे का. आम्ही बर्थडेचा एंड करणार आहोत. म्हणजे आम्ही जसाच रात्रीच्या 12 वाजता बर्थडेची सुरुवात केली सगळं हॅपी बर्थडेचं गाणं म्हणून, तसंच आता आम्ही रात्रीच्या परत 12 वाजता एंड करणार आहोत. चला तर आता आपण एंड करणार. पण मला माहिती नाही माझ्याने फुटणार का. माझ्या फुटल्या नाही तर कोणत्या साईडने फुटतात. नाही इथे 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 माझ्या अंगावर नको पुढे बाबा. नको बाळा लागेल ते.
ते मला तर वाटते पप्पाला दे 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 नाही. इकडे इकडे इकडे. मला माझ्याच्याने फुटणार आहे ग ते गजर. अरे आम्हाला नाही सांगितलंस. ए नाही ना, बरोबर तसंच होतं ते. तर आता रात्रीचे थांब ना काय 12 वाजत आहेत, 5 मिनिट 10 मिनिट कमी आहे. तर आता मला पण फुटते का नाही माहिती नाही. फुटलं फुटलं. हॅपी बर्थडे. अरे बापरे, अगं झोपायचं होतं का आपल्याला आता? हे काय आहे? हे काय प्यार में हे काय बोलले? खो बैठे लागते वा. थँक्यू सो मच. माझा हा आजचा बर्थडे तुम्ही एवढा छान पद्धतीने साजरा केला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांना धन्यवाद मानतो. धन्यवाद ना. थँक्यू सो मच.